नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. बुलढाण्यात शिवसैनिकांचं उपोषण, जिल्ह्यात अवैध धंदे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप. पोलीस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी. बावधन येथे शिंदे गटाचे पदाधिकारी बाळासाहेब चांदेरे यांच्याकडून रात्री 1:45च्या सुमारास जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न. यावेळी चांदेरेकडून कामगारांना धक्काबुक्की. बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावतीतील चिखलदरा घाटमार्गावर वाहतुकीत मोठा बदल. शनिवार रविवार एकमार्गी वाहतूक व्यवस्था लागू. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. नाशिकमध्ये प्रेमाच्या जाळ्यात ओढत युवकाचं लग्नाचं आमिष दाखवत युवतीवर वारंवार अत्याचार. युवतीकडून युवकावर धार्मिक सक्तीचाही आरोप. बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील जगदंबा कला केंद्रावर छापा. विनापरवाना सुरू असलेल्या कला केंद्रांवर नेकपूर पोलीस व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीड यांची संयुक्त कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेरे या गावातील प्रश्न सुटला. वर्ग 2च्या सरंजाम इनामी जमिनी वर्ग 1 रूपांतर मूल्य माफ करण्याचा निर्णय. धाराशिवमध्ये लग्नाचं आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीवर शेतात अत्याचार. उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बागलाण तालुक्यातील तरसाळी 33 किलोवॅट वीज वाहिनीचा करंट लागून एका व्यक्तीचा मृत्यू. वीज वितरण कंपनीच्या निष्काळजी व भोंगळ कारभार उघड. बीडच्या केजचे वैद्यकीय अधीक्षक आणि 2 डॉक्टरांसह 6 जण निलंबित. 13 वर्षीय अत्याचार पीडितेला 9 तास वैद्यकीय तपासणीसाठी ताटकळत ठेवल्याप्रकरणी कारवाई. मालेगावात गुटखा विक्रीत दोघांना अटक. गुजरातमधून मालेगावात विक्रीसाठी गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांची कारवाई. 14,76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.